पुण्यातील सहकार नगरमध्ये जिम मालकावर अंधाधुंद गोळीबार. पुण्यातील सहकार नगरमधील बिकानेर चौकात बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास जिम व्यावसायिक योगेश बानेकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या 4 जणांनी अंधाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी 3 गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी लागून व कोयत्याने वार करून ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी अवघ्या काही तासातच 4ही आरोपींना ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे. घटनास्थळ बिकानेर चौक, सहकार नगर, पुणे शिंदे हायस्कूल जवळ. जखमी व्यक्ती योगेश बानेकर, वय जिम व्यावसायिक. हल्लेखोर आदित्य धुपटे यांनी त्याचे 3 साथीदार. घटना कशी घडली? योगेश बानेकर फळे खरेदी करत असताना हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. बचाव करण्यासाठी ते खाली वाकल्याने एक गोळी त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस लागली. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले व तिथून पळ काढला. सध्याची स्थिती: जखमी योगेश बानेकर यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांची कारवाई: सहकार नगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आदित्य थोपटेसह 4ही संशयित आरोपींना जेरबंद केलाय. जुन्या वादातून किंवा सुपारी देऊन हा हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. आज जे प्रकरण घडलं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? काल रात्री 10 वाजता तळजाई पठाराच्या पायथ्याला बिकानेर चौक म्हटलं जातं किंवा चितळे चौक म्हटलं जातं, त्या ठिकाणी एक फायरिंगची घटना घडली आणि 4 इस्मानी येऊन योगेश महेश बनेकर याच्यावरती फायरिंग केलेलं होतं. आरोपी जे आहेत ते 2 गाड्यातून आलेले होते. त्यांनी साधारणपणे 3 राऊंड फायर केले आणि ते त्या ठिकाणून पळून गेले. लगेच एका तासामध्ये आम्ही माहिती काढून त्या 4ही आरोपींना काल ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी चालू आहे आणि त्याचा हेतू काय होता, उद्देश काय होता, याचा आम्ही शोध तपासामध्ये घेत आहोत. त्याच्यामध्ये किती गुन्हेगार अडवले आहेत? याच्यामध्ये 4 जण आहेत. 4 जणांनी ते प्लॅन केलेलं होतं आणि ताब्यात आहेत ते आमच्या. घटना वारंवार सहकार नगरमध्येच का होते? याच्याबी पण हे मर्डर सहकार नगरमध्येच झालं, म्हणजे असं सांगता येऊ शकतं का सहकार नगर हे प्राईम लोकेशन झालं का गुन्हेगारीसाठी? नाही, तसं म्हणता येणार नाही. कुठल्याही गुन्हेगारीला अनेक विविध कारण असतात. सामाजिक असतात, भौगोलिक असतात किंवा तिथला सगळा अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतात. असं विशिष्ट एक भाग असं म्हणता येणार नाही आपल्याला. पुढचं मर्डर आणि ह्या गोळीबारमध्ये काय संबंध आहेत का? प्रश्न नाही समजला. ह्याच्यात आधी जे मर्डर झाला आणि आता जे नाही, त्याचा काही संबंध नाही. त्याचा काही संबंध नाहीये. दोघं वेगळे वेगळेच होते. कुठल्याही गँग वॉरशी याचा कुठलाही काही संबंध नाहीये. असं